सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण गाणगापूरमध्ये बाधा खरंच निघते का, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आणि या प्रश्नाचे निराकरण आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते शेअर करा. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाणगापूरमध्ये जे भक्त जातात किंवा जे कोणी दत्तभक्त आहेत, त्याचबरोबर जे कोणी आस्तिक भाविक आहेत किंवा नास्तिकही असतील, तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की गाणगापूरमध्ये काय खरंच बाधा जी असते, मग ती करणी बाधा असो किंवा दुसरी कोणतीही बाधा असो, भूतबाधा असो, पिशाच्य बाधा असो, कोणतीही असो, ती निघते का? तर याचेच निराकरण आपण जाणून घेणार आहोत. तर पहा की अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की अनाकलनीय भीती कमी झाली. जेव्हा ते गाणगापूरमध्ये गेले तेव्हा त्यांच्या मनात ज्या कोणत्याही गोष्टीची अनाकलनीय जी भीती होती, ती भीती आपोआप कमी झाली. म्हणजेच ज्या कोणत्या पण गोष्टीची, मग एखादी गोष्ट असो, एखादी व्यक्ती असो किंवा काहीही असो, अदृश्य असो किंवा एखादी अतृप्त शक्ती असो, कशाच्याही विषयी जी काही भीती होती, ती भीती आपोआप गाणगापूरमध्ये गेल्यावर त्यांच्या मनातून कमी झाली किंवा गाणगापूरमधून आल्यानंतर त्यांच्या मनातील अनाकलनीय भीती आपोआप ही कमी होत गेली. त्याचबरोबर दुसरं म्हणजे मानसिक ताण जो होता तो हलका झाला. आता पहा, आजच्या या कलियुगामध्ये असा कोणीही नाही आहे की ज्याला मानसिक ताण नाही आहे, मानसिक स्ट्रेस नाही आहे. तर बरेचसे जण म्हणण्यापेक्षा खूप दुर्मिळ क्वचित लोक असे असतील की ज्यांना मानसिक ताण नाही आहे. पण आजच्या या धावपळीच्या जगात कुठेतरी हळूहळू मानसिक ताण वाढत झाला आहे. पण बऱ्याचशा भक्तांचा अनुभव असा आहे की जेव्हा ते गाणगापूरमधून जाऊन आले तेव्हापासून त्यांच्या मनातील म्हणजे जो मानसिक ताण आहे तो हलका झाला आहे. त्याचबरोबर तिसरं म्हणजे घरातील अडथळे कमी झाले. घरामध्ये पैशांच्या बाबतीत, आर्थिकदृष्ट्या किंवा आणखी सर्व बाबतीत जे काही अडथळे यायचे, मग ते एखादं काम असो किंवा काहीही असो, त्यामध्ये सारखे असंख्य अडथळे येणे हे सुरू असायचं. पण आता ते सांगतात की खरंच त्यांना असा अनुभव आला की घरातील अडथळे हे कमी झाले. त्याचबरोबर आत्मविश्वास वाढला आहे. पहा, कोणतीही गोष्ट आपल्याला करायची असेल, कोणतंही काम आपल्याला जर करायचं असेल तर त्यासाठी आत्मविश्वास खूप गरजेचा आहे. तर बरेचसे भक्त असे सांगतात की त्यांचा आत्मविश्वासही वाढलेला आहे. परंतु यामागे एक गूढ सत्य आहे. म्हणजेच ते गूढ सत्य काय आहे तर ते पाहूयात. तर पहिलं म्हणजे श्रद्धा अधिक सेवा अधिक सातत्य. होय स्वामी भक्तांनो, या सर्व गोष्टींमागे एकच गोष्ट आहे, ती म्हणजे श्रद्धा, सेवा आणि सातत्य. जेव्हा आपण मनापासून सेवा करतो तेव्हा आपल्या मनातील अहंकार कमी होतो, मन एकाग्र होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि विश्वास दृढ होतो. आणि तेव्हाच आपल्याला जाणवतं की आपली बाधा निघाली. आता पहा की गाणगापूरहून आल्यानंतर काय करावे. तर परंपरेनुसार किमान 6 महिने मांसाहार टाळावा असं सांगितलंय. इतरांच्या हातचे अन्न पाणी टाळावे, म्हणजेच परान्न टाळावे. दररोज गुरुचरित्राचा एक अध्याय वाचावा आणि दर गुरुवारी दत्त व महालक्ष्मी आरती करावी. ही आपली सेवा जी आहे ती गुप्त ठेवावी. जर सेवा तिथे केली तर घरीही सातत्य ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे जर कोणाला तीव्र नैराश्य, भीतीचे झटके, भ्रम, आत्महानीचे विचार असतील तर केवळ धार्मिक उपायांवर अवलंबून न राहता वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि श्रद्धा आणि उपचार एकत्र चालू राहून द्यावेत. कारण श्रद्धा आणि उपचार एकत्र चालू शकतात. त्याचबरोबर गाणगापूरमध्ये खरोखरच बाधा निघते. कारण दत्तगुरूंच्या या पवित्र जागेमध्ये, या पवित्र स्थळामध्ये, परमपावन स्थळामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा खरोखर तिथल्या वाईब्स, त्याचबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी, या सर्व गोष्टींमुळे जी काही बाधा असते ती बाधा जळून खाक होते आणि ती बाधा मुळापासून नष्ट होते, यात शंका नाही. त्यामुळे आपला जो प्रश्न होता की गाणगापूरमध्ये खरंच बाधा निघते का, तर हो, खरोखर बाधा निघते आणि खरंच तिथे अशक्य गोष्टीही शक्य होतात. दत्तगुरू हे साक्षात परब्रह्म अवतार आहेत. तिथे गाणगापूरमध्ये जे वाईब्स, ज्या एनर्जी, जे पॉझिटिव्ह तिथले जे व्ह्यूज आहेत, त्या सर्व गोष्टींमुळे ज्या काही नकारात्मक गोष्टी किंवा जे काही निगेटिव्ह एनर्जी असते, ज्या काही बाधा असतात, त्या जळून खाक होतात. त्या तिथे, त्या परिसरात, त्या
पॉझिटिव्ह वाईब्समध्ये त्या जास्त काळ नाही तर क्षणभरही टिकू शकत नाही, क्षणभरही राहू शकत नाही, यात शंका नाही. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेलेच असेल. त्याचबरोबर आणखी काही प्रश्न असतील तर ते आम्हाला विचारा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.